नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत. ते म्हणजे चार अंकी ते चार अंकी संख्येचा गुणाकार सोप्यात सोप्या पद्धतीने कसा करायचा ते आपण आज पाहणार आहोत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की तीन अंकी ते दोन अंकी संख्येचा सोप्या पद्धतीने कसा गुणाकार करायचा ते पाहिलं. तिथं आपण बेसिक पद्धत शिकवलेली आहे पहिली, आणि त्याच्यानंतर आपण ही सोप्या पद्धतीतली पद्धत इथं सांगितली होती. तर ही जर पद्धत तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही पाठीमागचा माझा व्हिडिओ सर्च करून पाहू शकता. त्या व्हिडिओचं नाव आहे तीन अंकी ते दोन अंकी संख्येचा सोपा पद्धतीने गुणाकार. ही त्याची हेडिंग आहे. त्या हेडिंगला तुम्ही नाव टाकून तुम्ही सर्च करू शकता, किंवा माझ्या चॅनलचं नाव श्रीमंत धनवे या नावाने तुम्ही सर्च करून हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर आपण एक घेतलेला आहे की चार अंकी संख्येचा चार अंकी संख्येने गुणाकार सोप्या पद्धतीने कसा करायचा. तर मी गुणाकार करून दिलेला आहे, पण हा कसा येतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी थोडक्यात मी त्याची माहिती सांगतो की एवढा मोठा गुणाकार करण्यासाठी मला कदाचित तेच आता हे दोन तीन अंकी ते दोन अंकी संख्येचा गुणाकार करायला मला एवढा वेळ लागला. म्हणजे ही स्टेप करायला लागली, ही स्टेप करायला लागली, ती स्टेप करायला लागली. मला आता इथं 4 ते 4 आहेत, म्हणजे मला 4 वेळा इथं गुणाकार करावा लागणार. प्रत्येक संख्येला गुणून 4 वेळा अशी स्टेप करावी लागते ना, आणि गुणाकार करावा लागेल. तर ह्याच्यामध्ये वेळ माझा जाणार, किंवा तुमचा पण जाऊ शकतो. जाऊ शकतो ना, जाणारच 100% खात्री. आणि इथे मी डायरेक्ट सोडवलेला गुणाकार आहे. हा डायरेक्ट गुणाकार कसा सोडवायचा ते मी आज तुम्हाला शिकवणार आहे. तुम्ही लक्षपूर्वक बघून घ्या, आणि तुम्हाला समजलं तर तुम्ही मित्रांना सांगा. बाकी तुमच्या सहकारी मित्र असतील, वर्गमित्र असतील, फ्रेंड्स असतील, जेणेकरून त्यांना अडचण येतात. ह्याचं जी उपयोग जे होतो ते स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षामध्ये जे काय तुम्ही जिथं जिथं तुम्ही स्पर्धा परीक्षा करतात किंवा जिथे जिथे तुम्ही परीक्षा देण्याचा प्रयत्न करतात तिथे तुम्हाला हे असे उदाहरणं सोडवायचा प्रयत्न गरज पडते. म्हणून तो विचार लक्षात घेता मी काय करतो की असे मोठमोठे जे उदाहरण आहेत ते कमीत कमी वेळात कसं सोडता येईल ह्याचा प्रयत्न करून मी काढून मी त्याच्या बेसिक पद्धत बनवून मी तुम्हाला हे व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही पण याच्यामध्ये एक्सपर्ट व्हाल. तर हा व्हिडिओ जर आवडला, तुम्हाला समजला, तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या मित्रांना, फ्रेंड सर्कलला शेअर करायला कधीही विसरू नका. आणि याच्यावरती तुम्हाला जर समजलं किंवा नाही समजलं, किंवा अजून कुठला एखादा सोल्युशन कळत नाही, किंवा कुठला एखादा उदाहरण सोपे सोपे सोडवायचंय ते जर करायचं असेल तर तुम्ही प्लीज कमेंट करून मला सांगा, जेणेकरून मी ते कमेंटचं रीडिंग करून, वाचन करून, तुम्ही अभ्यास करून मी तुम्हाला तशा पद्धतीचे उदाहरण सांगण्याचा प्रयत्न करेन, सोडवण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, चला तर मग आपण पाहूया की चार अंकी संख्येचा चार अंकी संख्येने सोप्या पद्धतीत गुणाकार कसा आपण ते पाहणार आहोत. आपण हे सर्वप्रथम आपण पहिलं जे होतं ते आपण पुसून काढू. चला, ते आपण आता पहिलं होतं ते आपण साफ करणार आहोत. आणि हे जे दिलेले आहे तर हे छोट्या अक्षरात तुम्हाला दिसत नाही कदाचित, मी मोठ्या अक्षरात करून घेतो की इथे संख्या आहे 4222 गुणिले 3221. 4222 गुणिले 3221. आता एवढा मोठा गुणाकार करायचा आहे. आता शक्यतो याची एवढी मोठी गरज पडत नाही म्हणा, पण कधी कधी जर गरज पडली आणि एवढा गुणाकार करायची वेळ आली तर तुम्हाला कमी कमी वेळेमध्ये करता यायला पाहिजे ना. म्हणून आपण आता ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलाय, सोडवण्याचा प्रयत्न केला. तर आपण आता हे उदाहरण सोडूया आपण कसं सोडायचं. तर तुम्ही लक्षपूर्वक ऐकून घ्या, कारण पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये मी स्टेप दिल्या होत्या. मी आता ह्यावेळेस स्टेप देणार नाही, मी डायरेक्ट सोडवणार आहे. ते तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा आहे पाठीमागचा, की कसं स्टेप दिल्या होत्या. तर त्या दिल्या होत्या मी तीन अंकी संख्येची तीन अंकी संख्येचा गुणाकार करण्यासाठी. आता हे चार अंकी ते चार अंकी संख्येचा गुणाकार आहे, तर तुम्ही हे बघून घ्या. हे खालचं जे मी आहे ते हे पुसून काढतो, साफ करतो बोर्डला. आणि हे आहे तर आपलं पहिलं जी स्टेप आहे ती ह्याचा आणि ह्याचा पहिला गुणाकार करून घ्या. किती येतो? बेक बे. ठीक आहे. नंतर ह्याचा आणि ह्याचा आणि ह्याचा आणि ह्याचा क्रॉस गुणाकार करून घ्या आणि त्यांची बेरीज करा. बेरीज आलेली बेरीज इथे लिहा. किती ती बेरीज? बेक बे, बे दोन्ही 4, म्हणजे 2 आणि हे 4 किती झाले तुमचे?
6 लिहून टाकायचं. ठीक आहे. नंतर ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा, ह्याचा गुणाकार करायचा, ह्याचा गुणाकार करायचा, येणाऱ्या गुणाकाराची बेरीज करायची आणि इथे लिहायची. इथं कोणती लिहायची? जो एक स्थानी येतो अंक तो लिहायचा आणि बाकीचा अंकाला आपण तो हातचे म्हणून बाकी राहिले म्हणून शिल्लक ठेवणार आहे. तर बघा, जर आले बाकी तर शिल्लक ठेवायचे नाही तर लिहून ठेवा तसे. बे एक बे, 2 बे दोन्ही 4, 4 आणि 2 6, बे दोन्ही 4 आणि हे 4, 6 आणि 4 10, 10 ला 0, ह्याच्या काय उरला 1. नेक्स्ट, आता नेक्स्ट आपण इथं काय करणार आहे की ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा, ह्याचा गुणाकार करायचा आणि ह्या दोघाचा मधला जे दोन संख्या आहेत 1 आणि 2, हे आणि हा आणि हा ह्यांचा क्रॉस गुणाकार करायचा. येणाऱ्या गुणाकारामध्ये हाच्या आपल्याला मिळवायचा. तर चला तर मग आपण काय करणार आहे, 1 4 4, 2 त्रिक 6, 4 आणि 6 10, 2 दोन्ही 4, 2 दोन्ही 4, 4 आणि 4 8. पहिले आपले आलते 10, 10 आणि 8 18, ह्याच्या उरलेला 1 19, 19 ला 9चा, ह्याच्या उरला परत 1. ठीक आहे, लक्षात ठेवा 1 आला. नेक्स्ट, आता नेक्स्ट स्टेप काय की आपण आता हे घर सुटलं, आता हे तुम्ही विचार करायचा आपला, ह्या लाईनीपासून इकडे विचार करायचा. जसं आपण 3 अंकी ते 3 अंकी संख्येचा गुणाकार केला होता, सेम पद्धत हे तुम पुढे ती वापरायची, कंटिन्युअस तीच संपेपर्यंत वापरायची. मग ती काय होती की आता ही जी पहिली स्टेप होती ही वापरणार नाही. आता ही डायरेक्ट काय करणार आपण, ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करणार आहे, ह्याचा गुणाकार करणार आहे, ह्याचा गुणाकार करणार आहे, त्याची येणारी बेरजेमध्ये आपण हा एक आल्ला हाची मिळवणार आहे. चला तर मग आपण काय करू, 2 चौक 8, 2 त्रिक 6, 8 आणि 6 14, 2 दोन्ही 4, 14 आणि 4 18, ह्याच्या उरला 1, म्हणजे ह्याच्या उरलेला 1, 18 मध्ये 1 मिळाला किती होतो 19, परत 9, ह्याच्या उरला 1 परत. नेक्स्ट, आता ह्याचं केलं होतं, ह्याचं केलं होतं. ठीक आहे, मग आता आपण काय करणार आहे की ह्याचा आणि ह्याचा क्रॉस गुणाकार करणार आहे आणि येणाऱ्या गुणाकारामध्ये हा 1 मिळवणार आहे. मग ह्याचा आणि ह्याचा आणि ह्याचा 2 चौक 8, 2 त्रिक 6. ठीक आहे, 8 आणि 6 14, ह्याच्या उरलेला 1, 14 आणि 1 15, 15 ला 5, ह्याच्या उरला परत 1. ठीक आहे, आता आपण काय करणार आहे, आता हा जर क्रॉस घेतला, आता लास्ट स्टेप आपली काय होती की ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा आणि येणाऱ्या गुणाकारामध्ये हातचे असेल तर हातचे मिळवायचा, येणारं तिथे ठेवायचं. मग आता काय 4 त्रिक 12, हातचे काय उरला होता 1, 12 आणि 1 13. तर आपलं उत्तर आलेलं आहे 1 35 99 06. म्हणजे आपण जर वाचलं तर इथे होतंय 1,35,99,062. ठीक आहे, हे आपलं उत्तर आलेलं आहे. तुम्ही कॅल्क्युलेटर करून पाहू शकता की हेच उत्तर आहे की नाही. ठीक आहे, अशा पद्धतीनं हे बघा किती किती सोपं आहे, फक्त समजला पाहिजे. समजलं, एकदा तुमच्या लक्षात आलं, समजलं की तुम्ही कुठलंही उदाहरण हे अशा पद्धतीनं तुम्ही कितीही सोडवा. ह्यामध्ये ना 21चा पाढापाठ पाहिजे, ना 22चा पाढापाठ पाहिजे, ना 32चा पाढापाठ पाहिजे. तुम्हाला 2 पासून 10 पर्यंत फक्त पाढापाठ असायला पाहिजे. ठीक आहे, 2 पासून 10 पर्यंत पाढापाठ असेल तर तुम्ही कुठल्याही कितीही मोठा गुणाकार असला तरी ह्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. तर हे बघा, हे आलेलं उत्तर आहे. अशाच पद्धतीने अजून 2-3 तुम्ही उदाहरणे घ्या, सोडून बघा, उत्तर मिळेल तुम्हाला आणि तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करा आणि मित्रांना सांगा, बाकीच्यांना विद्यार्थ्यांना सांगा, ज्यांना गरज आहे त्यांना सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.